आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजाबी ढोल आणि बँजो पार्टी। प्रोप्रायटर गायकवाड बंधू विटा। वाजर वीज उपकेंद्रामुळे शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वीज मिळणार। आमदार सुहास बाबर। वाजरमध्ये 33 केव्ही वीज उपकेंद्राचे उद्घाटन। 3 गावांचा वीज प्रश्न संपुष्टात। वाजर येथील वीज उपकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी आमदार सुहास भैया बाबर, सरपंच माधुरी जाधव, उपसरपंच विनायक जाधव, विनायक इदाते, धनंजय गावडे आदी मान्यवर उपस्थित होते। स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर घालून दिलेल्या आदर्श वाटचालीनुसार विकास कामे सुरू आहेत। वाजर वीज उपकेंद्रामुळे वाजरसह तांदळगाव, बलवडी या भागातील शेतीच्या वीज पंपांना वीज पुरवठा होईल। वारंवार खंडित होणाऱ्या विजेचा प्रश्न निकाली लागणार आहे। वाजर उपकेंद्रामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडेल अशी ग्वाही आमदार सुहास भैया बाबर यांनी दिली। वाजर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत 3311 केव्ही वीज उपकेंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी सरपंच माधुरी जाधव होत्या। यावेळी कार्यकारी अभियंता विनायक इदाते, उपकार्यकारी अभियंता धनंजय गावडे, उपसरपंच विनायक जाधव प्रमुख उपस्थित होते। आमदार बाबर म्हणाले की आरफळ ताकारी योजनेचे पाणी शिवारात फिरल्यामुळे विजेची मागणी प्रचंड होती। पाणी होते पण वीज पुरवठा पुरेशा दाबाने होत नव्हता। याचा विचार करून स्वर्गीय आमदार बाबर यांनी हा प्रश्न मार्गी लावला। खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून वीज उपकेंद्र सुरू करण्यासाठी मागणी होती। आमदार अनिल भाऊ बाबर यांनी हे वीज उपकेंद्र मंजूर करून आणले। या परिसरातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वीज पुरवठा व्हावा हे स्वप्न अनिल भाऊंनी पाहिले होते। त्या स्वप्नाची आज पूर्तता होत आहे। खंडित होणाऱ्या विजेचा प्रश्न संपुष्टात आला आहे। भविष्यात तालुक्यात अनेक उपकेंद्रे वाढवण्याचा मानस आहे। प्रारंभी उपसरपंच विनायक जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। कार्यक्रमास जांभुळणी गावचे सरपंच महादेव जुगदर, शाखा अभियंता अंकुश तारळेकर, बाळासाहेब सूर्यवंशी, प्रकाश शिरतोडे, शैला काळेबाग, माया देशमुख, आशा कदम, दिलीप गिरधर, महादेव सूर्यवंशी, जगन्नाथ बाबर, अंकुश जाधव, भास्कर मगर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। स्टार वन न्यूज वर्तमान, प्रतिनिधी अनिल लोखंडे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।